नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप खोल आहे पण तितकाच इंटरेस्टिंग सुद्धा. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला पहिल्या पुनरुत्थानाकडे एका अगदी वेगळ्या नजरेने बघायला लावतो. जरा विचार करा, एक व्यक्ती हुतात्मा आहे. पुनरुत्थानानंतर तिला एक गौरवशाली शरीरही मिळालं आहे, पण तरीही ती कोकऱ्याची वधू नाहीये. असं होऊ शकतं का? चला या गुंतागुंतीच्या पण महत्त्वाच्या चर्चेत जरा खोलवर शिरूया. हो, हाच तो मुख्य प्रश्न आहे ज्याच्याभोवती आपली आजची सगळी चर्चा फिरणार आहे. बघा, साधारणपणे काय मानलं जातं की जे कोणी पहिल्या पुनरुत्थानात सहभागी होतील ते सगळेच्या सगळे कोकऱ्याच्या लग्नात वधू म्हणून असतील, बरोबर? पण आज आपण ज्या सोर्सचा अभ्यास करतोय ना, तो या समजुतीलाच एक मोठा प्रश्न विचारतो आणि एक वेगळी शक्यता आपल्यासमोर मांडतो. अच्छा, आता या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आधी समजून घेऊया. आत्मिक शरीर. हे म्हणजे आपलं आताचं हे भौतिक शरीर नाही जे नाशवंत आहे, तर हे एक अविनाशी, एक गौरवशाली शरीर आहे जे पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळी खास करून हुतात्म्यांना मिळतं. आणि गंमत म्हणजे हा सगळा वाद आहे ना, तो ह्याच शरीराच्या स्वरूपाबद्दल आहे. ओके, तर त्यांच्यात वाद काय आहे हे बघण्याआधी आपण हे बघूया की दोन्ही बाजू कुठल्या गोष्टींवर सहमत आहेत, म्हणजे कॉमन ग्राउंड काय आहे. तर दोन्ही गट हे मान्य करतात की आपली चर्चा फक्त आणि फक्त पहिल्या पुनरुत्थानातल्या हुतात्म्यांबद्दलच आहे. दुसरं म्हणजे बायबलमध्ये जे पांढरे शुभ्र झगे किंवा तागाचे वस्त्र असं वर्णन येतं ते याच आत्मिक शरीराचं प्रतीक आहे, यावरही त्यांचं एकमत आहे. आणि तिसरी गोष्ट, हे खास शरीर फक्त हुतात्म्यांनाच मिळतं. आता या गोष्टींवर त्यांचं एकमत असल्यामुळेच त्यांच्यातला जो फरक आहे ना, तो आपल्याला जास्त ठळकपणे समजून घेता येतो. मग वादाचा खरा मुद्दा आहे तरी काय? तो आहे पुनरुत्थित झालेल्या हुतात्म्यांच्या फायनल स्टेटसविषयी. म्हणजे स्वर्गात त्या सगळ्यांना सारखाच सन्मान, सारखाच गौरव मिळतो की त्यांच्यातही काहीतरी फरक असतो? याच एका प्रश्नावरून दोन अगदी वेगवेगळी, एकमेकांच्या विरुद्ध मतं तयार झाली आहेत. चला तर मग बघूयात काय आहेत ही मतं. आता बघा, या स्लाइडवर हा वाद एकदम सोपा करून सांगितला आहे. पहिलं मत काय म्हणतं की हो, ते हुतात्म्य आहेत, त्यांना आत्मिक शरीर मिळालंय, त्यांना लग्नाच्या मेजवानीचं आमंत्रणही आहे, पण याचा अर्थ असा नाही की ते सगळेच वधू आहेत. त्यांच्यातले काही जण पाहुणे सुद्धा असू शकतात. ह्याच्या एकदम उलट दुसरं मत आहे, अगदी सरळ आणि सोपं. ते म्हणतात, जर तुम्ही पहिल्या पुनरुत्थानातले हुतात्मा असाल तर तुम्ही वधू आहातच. विषय संपला. यात पाहुणे वगैरे दुसरा कुठलाही वर्ग नाही. बरं, आता या वादाच्या खोलात जायचं तर दोन्ही बाजू पुरावा म्हणून बायबलमधली वचनं देतात आणि यातला पहिला महत्त्वाचा क्लू किंवा सुगावा आपल्याला मिळतो तो पुनरुत्थित झालेल्या लोकांनी घातलेल्या कपड्यांच्या वर्णनातून. त्यांच्या कपड्यांमधनं खरंच काही लपलेला म्हणजे सिम्बॉलिक अर्थ आहे का? या टेबलमध्ये बघा, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकदम क्लिअर दिसतोय. मत एक काय म्हणतं की प्रकटीकरण अध्याय 7 मध्ये जो मोठा लोकसमुदाय आहे तो पांढरे शुभ्र जगे घालतो आणि अध्याय 19 मध्ये जी वधू आहे ती तेजस्वी स्वच्छ तागाचे वस्त्र घालते. म्हणजे काय, तर कपडे वेगळे म्हणून भूमिकाही वेगळ्या. एक पाहुणे आणि दुसरी वधू. या उलट मत 2चं म्हणणं आहे की अरे नाही, हे फक्त शब्द वेगळे आहेत पण त्यांचा अर्थ एकच आहे. हे दोन्ही शब्द एकाच प्रकारच्या गौरवशाली आत्मिक शरीराबद्दल बोलतायत आणि तो मोठा लोकसमुदाय म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून ती वधूच आहे. हे जे वचन आहे ना, ते मत 1च्या युक्तिवादाचा मुख्य आधार आहे. इथे वधूच्या कपड्यांचं म्हणजे त्या तागाच्या वस्त्राचं एकदम स्पष्ट वर्णन आहे आणि त्याचा संबंध थेट संतांच्या चांगल्या कामांशी म्हणजे सत्कृत्यांशी जोडलाय. याच मुद्द्यावरून ते म्हणतात की हे एक स्पेशल वस्त्र आहे जे फक्त आणि फक्त वधूसाठीच आहे. आणि दुसऱ्या बाजूला हे वचन आहे मोठ्या लोकसमुदायाबद्दल. यात लिहिले की त्यांनी आपले झगे कोकऱ्याच्या रक्ताने धुवून शुभ्र केले. इथे कुठेही तागाचे वस्त्र हा शब्द नाहीये. मत 1च्या मते हाच तो की डिफरन्स आहे, महत्वाचा फरक आहे जो या दोन गटांना एकमेकांपासून वेगळं ठरवतो. तर या कपड्यांच्या मुद्द्यावरून मत 1चं कन्क्लुजन काय निघतं? अगदी सोपं आहे. कपडे वेगळे म्हणजे भूमिका वेगळ्या. जे तेजस्वी तागाचे वस्त्र घालतात ती आहे वधू आणि जे पांढरे जगे घालतात ते आहेत आदरणीय पाहुणे. दोघेही लग्नाच्या मेजवानीत आहेत, यात वाद नाही, पण त्यांचे रोल आणि त्यांचं स्टेटस मात्र वेगळं आहे. चला आता आपण दुसऱ्या आणि जरा जास्त खोल मुद्द्याकडे जाऊया. हा वाद फक्त कपड्यांपुरता नाहीये, तर तो थेट त्या आत्मिक शरीराच्या नेचरशी म्हणजे त्याच्या स्वरूपाशी जोडलेला आहे. प्रश्न हा आहे की पहिल्या पुनरुत्थानात जी आत्मिक शरीरं मिळतात ती सगळी एकसारखीच असतात की त्यांच्या गौरवामध्ये, त्यांच्या ग्लोरीमध्ये काही फरक असतो? आणि इथे सुद्धा आपल्याला दोन वेगवेगळे विचार दिसतात. मत 1 काय म्हणतं की आत्मिक शरीरांमध्ये सुद्धा गौरवाची एक हायरार्की, एक श्रेणी आहे.
म्हणजे जसं प्रत्येक ताऱ्याचं तेज वेगळं असतं तसंच या शरीरांच्या गौरवातही लेवल्स आहेत. वधूचं शरीर हे सगळ्यात जास्त गौरवशाली आणि पाहुण्यांचं शरीर त्यापेक्षा थोडं कमी. म्हणजे त्यांच्या मते शरीराचा प्रकारच वेगळा आहे. याच्या उलट मत 2 म्हणतं की नाही, शरीर एकच आहे, त्याचं बेसिक स्ट्रक्चर सारखंच आहे. फरक फक्त त्यांना मिळणाऱ्या सन्मानात किंवा गौरवात आहे, शरीराच्या प्रकारात नाही. आपल्या या मुद्द्याला सपोर्ट करण्यासाठी मत 1 या वचनाचा आधार घेतं. प्रेषित पौल इथे अगदी स्पष्टपणे सांगतायत की स्वर्गात जसं वेगवेगळ्या ताऱ्यांचं तेज, त्यांची चमक वेगवेगळी असते, तसंच पुनरुत्थित झालेल्या शरीरांच्या बाबतीतही होऊ शकतं. त्यांच्या मते हे वचन सरळ सरळ या आत्मिक शरीरांमध्ये असलेल्या लेव्हल्सकडे, त्या श्रेणीकडेच इशारा करतं. तर मत 1च्या हिशोबाने ही अशी एक सिस्टम आहे. सगळ्यात टॉपला आहे वधूचं शरीर, जे सगळ्यात जास्त गौरवशाली आहे, आणि ते फक्त त्यांनाच मिळतं ज्यांनी सर्वोच्च पातळीचा विश्वासूपणा दाखवला आहे. आणि त्याच्या खालच्या पायरीवर आहे पाहुण्यांचं शरीर. तेही गौरवशाली आहे, पण वधूच्या शरीराच्या तुलनेत जरा कमी. आता यावर मत 2चा काउंटर आर्ग्युमेंट पण खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणतात की याला शरीरातला फरक नाही म्हणता येणार. उदाहरणार्थ, एका राजाचं आणि एका सामान्य माणसाचं शरीर फिजिकली पाहिलं तर सारखंच असतं, बरोबर? फरक असतो तो फक्त त्यांच्या सोशल स्टेटसमध्ये, त्यांना मिळणाऱ्या सन्मानात. अगदी तसंच सर्व हुतात्म्यांना आत्मिक शरीर एकाच प्रकारचं मिळतं. फरक असतो तो फक्त त्यांच्या गौरवात, त्यांच्या रिवॉर्डमध्ये, जो कदाचित तात्पुरता असेल. तर आपण दोन्ही बाजूंचे आर्ग्युमेंट्स ऐकले, जे बायबलच्या वचनांच्या वेगवेगळ्या इंटरप्रिटेशनवर म्हणजे अर्थांवर आधारित आहेत. मग प्रश्न असा आहे की आपण ज्या सोर्सचं विश्लेषण करतोय तो सोर्स स्वतः कुठल्या बाजूने उभा राहतो? त्याचं काय म्हणणं आहे? चला बघूया. तर हा सोर्स अगदी स्पष्टपणे एका बाजूला आपलं वजन टाकतो. या विश्लेषणानुसार पहिलं मत म्हणजेच व्ह्यू 1 जास्त बरोबर आहे. याचा अर्थ काय? तर पहिल्या पुनरुत्थानातले सगळे हुतात्मे कोकऱ्याची वधू नसतात. त्यांच्या रोलमध्ये आणि त्यांना मिळणाऱ्या गौरवशाली शरीरामध्ये खरंच फरक असतो. काही जण वधू बनतात तर काही जण सन्माननीय पाहुणे. आणि हे काही फक्त अंदाज नाहीये. त्या सोर्समध्ये अगदी स्पष्ट शब्दांत लिहिलं आहे, मी या मताचे समर्थन करतो. हे डायरेक्ट स्टेटमेंट या चर्चेला एक फायनल टच देतं आणि सोर्सची पोझिशन काय आहे हे एकदम क्लिअर करतं. यात काहीच शंका राहत नाही. तर या सोर्सचा निष्कर्ष आपल्या समोर आहे, पण हा निष्कर्ष आपल्याला एका खूप मोठ्या आणि वैयक्तिक प्रश्नासमोर आणून ठेवतो. जर तारण किंवा सॅल्वेशन हे आपल्या कर्मांवर अवलंबून नाहीये, पण सगळ्यात मोठं प्रतिफळ, सर्वोच्च रिवॉर्ड मात्र आहे, तर मग श्रद्धा आणि विश्वासूपणा, फेथ आणि फेथफुलनेस यांच्यातलं नातं नक्की काय आहे? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर कदाचित आपल्याला प्रत्येकाला आपापल्या जागी शोधावं लागेल. नक्की विचार करा यावर.